मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून एक जो महत्त्वाचा विषय आहे त्यावर चर्चा करणार आहे. अर्थातच विद्यार्थी हे ज्युनियर कॉलेजचे आहेत आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जे विद्यार्थी विज्ञान घेऊन 12वी पास होतात आणि विज्ञान घेत असताना ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे तीन विषय असतात, ते विद्यार्थी सहसा JEE मेन साठी सुरुवातीला या परीक्षेचा फॉर्म भरतात. कारण आपल्याला माहितच आहे की JEE ही जगात सर्वात कठीण अशी परीक्षा आहे आणि ही परीक्षा जर आपण पास झालो तर म्हणजे किंवा लायबल झालो आपण या परीक्षेमध्ये, तर आपल्याला पुन्हा JEE ची मुख्य परीक्षा सुद्धा द्यावी लागते आणि ती मुख्य परीक्षा दिल्यानंतर आपल्याला ज्या काही IIT च्या संस्था आहेत किंवा NIT च्या संस्था आहेत त्यामध्ये आपल्याला ऍडमिशन मिळते. तर ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे जे काही ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी तीन विषय घेतलेले आहेत, मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री, त्या विद्यार्थ्यांना या JEE मेन परीक्षेची म्हणजे जी काही समजा तयारी करत असताना त्यांना ज्या काही अडचणी असतात त्या अडचणीवर आपल्याला चर्चा करायची आहे किंवा त्यांना आपल्याला एक माहिती द्यायची आहे की ही परीक्षा कशा स्वरूपाची असते. तर मित्र, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 13 भाषेमध्ये घेतल्या जाते. हे सगळ्यात असं एक महत्वाचं हे आहे. आणि दुसरं असं की ही एकूण 300 गुणांची परीक्षा असते. तिसरं आणखी महत्वाचं आहे की या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. आणि चौथं की बहुपर्यायी परीक्षा असते, ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असं म्हणतो. त्या स्वरूपामध्ये म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे मल्टिपल चॉईसचे जे काही क्वेश्चन्स असतात या स्वरूपाचं असते. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. तर या परीक्षेविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. ही परीक्षा केव्हा घेतली जाते, तर जनरली आता ही परीक्षा या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतल्या जाणार आहे. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. आणि जवळपास जे काही सायन्स ग्रुप घेतलेले विद्यार्थी असतात आणि त्यांना मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय असतात, ते सहसा बरेचसे विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांच्या पालकांना व त्या विद्यार्थ्यांना, पॅरेंट्सला सुद्धा याची माहिती असली पाहिजे. कारण आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही पाहतो की बरेचसे असे पॅरेंट्स आहेत की ते आपल्या पाल्याप्रती दक्ष आहेत. म्हणजे आपला जो पाल्य आहे त्याचं भवितव्य घडलं पाहिजे याविषयी अलर्ट आज पॅरेंट्स झालेले आहेत. म्हणून पॅरेंट्सना सुद्धा हा व्हिडिओ त्यांनी सुद्धा आवर्जून बघितला पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर त्याला लाईक करा. आपण जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तर असं म्हणतो, जेवढेही काही आपले जे काही आपले हे आहेत म्हणजे जे बांधव आहेत माझ्या युट्यूब चॅनल पाहत असतील, त्या सर्वांनी हे नॉलेज घेतलं पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूला जे काही 12वी शिकत असणारे विद्यार्थी जे सायन्स आहेत, ज्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आहे, त्यांना आपण याविषयी सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय असते की या परीक्षेचं जे स्वरूप आहे ते बरेचसे याचं मॅन्युअल जे आहे फार मोठ्या प्रमाणात असते आणि ते इंग्लिशमध्ये असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा वाचायचाही कंटाळा येतो आणि वाचत नसल्यामुळे त्याच्याविषयीची विद्यार्थ्यांना जास्त माहिती सुद्धा मिळत नाही. म्हणून मी आज हा एक कसा पॉइंटेड व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यामधले कोणकोणते पॉइंट विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत त्यावर आपल्याला मित्र आज चर्चा करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे की ही जी JEE ची परीक्षा आहे ही किती भाषेमध्ये घेतल्या जातील, त्या भाषा कोणकोणत्या आहेत. आपण याचे पॉइंट केलेले आहेत वेगवेगळे. तर पहिला पॉइंट आपला असा आहे, बघा तो मी आपल्याकडे शेअर करतोय. बघा ही परीक्षा JEE ची जी मुख्य परीक्षा आहे ती 13 भाषेमध्ये घेतल्या जाते. आणि 13 भाषा ज्या आहेत त्या कोणत्या? JEE मुख्य परीक्षा एकूण 13 भाषांमध्ये घेतली जाते.
प्रश्नपत्रिका ही हिंदीमध्ये असते, इंग्रजीमध्ये असते, गुजरातीमध्ये असते, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू, उर्दू या भाषेमध्ये. अशा एकूण 13 भाषेमध्ये ही परीक्षा होते. पण जनरली आपण बघितले की आपल्याकडचे विद्यार्थी ही इंग्लिश भाषा याच्यामध्ये घेतात, कारण सायन्स हे जेवढं इंग्लिशमध्ये समजण्यासाठी सोपं आहे तेवढं ते इतर भाषांमध्ये कठीण समजण्यासाठी कठीण आहे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तुमचं मत यापेक्षा वेगळं असू शकते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉइंट आहे तो बघायचा आहे. ही परीक्षा किती गुणांसाठी असते? तर बघा, ही परीक्षा 300 गुणांसाठी असते. ही इथं आपल्याला विद्यार्थ्यांना माहित असायला पाहिजे की JEE मेन ही जी मुख्य परीक्षा आहे ही किती गुणांसाठी असते, म्हणजे किती मार्काची असते. आणि प्रत्येक विषयाला म्हणजे फिजिक्सला किती मार्क्स, मॅथला किती मार्क्स आणि केमिस्ट्रीला किती मार्क्स असतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. बघा, 300 गुणांची ही परीक्षा असते. JEE मुख्य परीक्षा 300 गुणांची असते, ज्यामध्ये एकूण 90 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये जे प्रश्नांची संख्या आहे 300 गुणांमध्ये किती प्रश्न असतात? 90 प्रश्न असतात. JEE मध्ये भौतिकशास्त्राचे 30 म्हणजे फिजिक्सचे 30 प्रश्न असतात, केमिस्ट्रीचे 30 असतात आणि गणित विषयाचे 30 प्रश्न असतात. 30-30 असे हे प्रश्न राहतात. म्हणजे 30 त्रिक 90. प्रत्येक विषयाच्या वाट्याला 30 क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे फिजिक्सला 30 क्वेश्चन्स आहे, केमिस्ट्रीवर 30 क्वेश्चन्स आहे, मॅथमॅटिक्सवर 30 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक विभागात एकूण 20 प्रश्न आहेत. हे प्रश्न बहुपर्यायी आहेत. उर्वरित 10 प्रश्न संख्यात्मक आहेत. परीक्षेचा कालावधी 3 तासाचा असतो मित्र. परीक्षेचा जो कालावधी आहे तो 3 तासाचा असतो. आणि प्रत्येक विभागामध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. हे प्रश्न बहुपर्यायी आहेत 20, आणि 10 प्रश्न हे संख्यात्मक आहेत. त्याच्यानंतर या परीक्षेचा जो कालावधी आहे तो 3 तासाचा राहतो. हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहीत असणं आवश्यक आहे. पुढचा याच्यामधला जो पॉइंट आहे तो सुद्धा एक महत्वाचा आहे की याची मार्किंग कशी असते. तर यामध्ये मित्र ही बहुपर्यायी परीक्षा असल्यामुळे जर विद्यार्थ्यांनी, बरेचसे विद्यार्थी काय करतात, माहित नसलं म्हणजे अंदाजे त्याला तो राऊंड करून टाकतात त्या OMR शीटवर. तर असं जर तुम्ही केलं तर याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे. म्हणजे तुमचे जे मिळालेले मार्क्स आहेत ते कमी सुद्धा होतात. म्हणून विद्यार्थ्याला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं अंदाजे जे काही समजा विद्यार्थी याच्यामधले प्रश्न सॉल्व्ह करतात त्यांना शून्याच्या खालचे मार्क्स असतात. म्हणजे त्यांना निगेटिव्ह सुद्धा गुण मिळतात. असं म्हणू आपण, -24, -22 असे सुद्धा याच्यामध्ये विद्यार्थी गुण घेणारे असतात. म्हणूनच याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला की जे प्रश्न आपल्याला येतात त्याचेच उत्तर द्यायला पाहिजे, अन्यथा आपलं नुकसान होण्याची याच्यामध्ये दाट शक्यता सुद्धा आहे. कारण कसं आहे की एक प्रश्न जर बरोबर असेल तर त्याला 4 गुण मिळतात, पण एक प्रश्न जर तुमचा चुकला तर त्याचा 1 गुण कमी होतो. हा सुद्धा याच्यामधला भाग आहे. हा लक्षात घ्यायला पाहिजे आपण. बघा, JEE मेन परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय आहेत. त्यापैकी एक योग्य उत्तर आहे. बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातील, तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल. म्हणजे चुकीचे उत्तर दिल्यास योग्य उत्तरासाठी दिलेल्या गुणांमधून 1/4 गुण वजा केले जातील. प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्यास 4 गुण मिळतात. हे लक्षात घ्या. म्हणजे एक बहुपर्यायी प्रश्न असतो, त्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असं म्हणतो. त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेला जातात. 4 ऑप्शन पैकी तुम्हाला एक जो करेक्ट ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला OMR शीटवर गोल करायचं आहे, म्हणजे डार्क करायचं असतं. मग समजा तुम्हाला जर तुमचं उत्तर जर बरोबर आलं तर एका प्रश्नाचे तुम्हाला 4 गुण मिळतात. परंतु तुमचं उत्तर जर चुकलं तर 1/4 गुण तुमचे कमी होतात. मग 4चे जर आपण 1/4 केले तर तो 1 गुण होतो. 1 गुण जर तुमचा कमी झाला, समजा एक प्रश्न तुम्हाला मिळाला तर बरोबर आहे, तुम्हाला 4 मार्क्स मिळाले, पण दुसरा तुमचा चुकला तर 4 - 1 असे 3 गुणच होतात ते. कारण तुमच्या चुकीच्या प्रश्नाचा 1 गुण त्यांनी कमी केलेला आहे. म्हणून आपल्याला याच्यामधले जे उत्तर आहेत ते व्यवस्थितच द्यावे लागतात, हे लक्षात घ्या. अन्यथा आपलं याच्यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकते मित्रांनो. हे आवर्जून आमचे जे 12वीचे विद्यार्थी आहेत, ज्याला आम्ही ज्युनियर कॉलेज म्हणतो किंवा कनिष्ठ महाविद्यालय म्हणतो
किंवा उच्च माध्यमिक विद्यालय म्हणतो, या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. कारण हे विद्यार्थी फार मेहनत करतात, मोठमोठे क्लासेस लावतात, कोणी कुठेला जातो, कोणी कुठं जातो. पण मित्र, सर्वात महत्वाचं आहे, तुम्ही कुठेही जा, मेहनतीला पर्याय नाही. मला मेहनतच करावी लागणार आहे. फार काही आहे तर थोडस गायडन्स मध्ये फरक पडते, पण तुमचा अभ्यास कोणीच करून घेत नसतो. अभ्यास हा स्वतःलाच करावा लागतो. हे सुद्धा इथं माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. म्हणजे क्लासेस कितीही लावले, काहीही लावले, जर आपण मेहनतच नाही केली तर मग आपल्याला अपेक्षित जे यश आहे ते यश प्राप्त याच्यामध्ये होत नाही. हे तेवढंच महत्वाचं आहे, याला तुम्ही अंडरलाईन करा. म्हणून आपण बघतोय की कुठ्यासारख्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी हे डिप्रेशन मध्ये चाललेले आहेत, आत्महत्या करून राहिलेले आहेत विद्यार्थी. मागल्याच वर्षामध्ये जवळपास 24 ते 25 विद्यार्थ्यांनी तिथं आत्महत्या केलेली आहे. कारण पालकांच्या अपेक्षा, विद्यार्थ्यांवर होणारा खर्च आणि त्या विद्यार्थ्यावर येणारा ताण, याचा ताळमेळ बसून नाही राहिला. म्हणून आपण ही जी परीक्षा आहे, या परीक्षेचं जे सिलेबस आहे हे दोन्ही वर्षाचं असते, 11वी आणि 12वीचं असते. त्यामुळे आपल्याला जर समजा ही परीक्षा द्यायची असेल तर आपण आपला पाया मजबूत करायचा. कारण आपण बिल्डिंग बांधतोय आणि त्याचा पाया जर समजा मजबूत नसेल तर ते बिल्डिंग एक दिवस पत्त्यासारखी ढासळणार आहे. हेही आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर सुरुवातीपासून तयारी करा, तुमचं बेसिक पक्क करा. बेसिक पक्क केल्यानंतर 11वी आणि 12वीचं दोन्ही वर्षाचा अभ्यास तुम्हाला सखोल करायचा आहे तुम्हाला. तेव्हाच या परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळते. कारण काय, ही मुख्य परीक्षा, एक परीक्षा आहे सुरुवातीची मेन, त्यानंतर तुम्हाला मुख्य सुद्धा परीक्षा द्यावी लागते. याच्यात जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला मुख्य परीक्षा देता येते. पुढे बघू आपण. आता हे झालं निगेटिव्ह मार्किंग बाबतीत पाहिलं आपण. त्यानंतर प्रश्नांचे चुकीचे उत्तर लिहिल्यास 1 गुण मिळेल. उदाहरणावरून समजून घ्या, जर तुम्ही 6 प्रश्नाची उत्तरे बरोबर आणि 2 प्रश्नाची चुकीची उत्तर दिली असतील तर तुमचा स्कोअर काय राहणार आहे. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आहे, त्यांनी 6 प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेली आहेत आणि 2 प्रश्नाचे उत्तर त्याचे चुकले, म्हणजे 8 प्रश्न सोडवले असं आपण गृहीत धरू. 6 प्रश्नाचे उत्तर बरोबर आहेत तर 6 चूक 24 मार्क्स त्याला भेटले. आणि 2 प्रश्नाचे उत्तर चुकले म्हणून त्याच्यातून 2 वजा होतील आणि 24 मधून जर 2 गेले त्याला 22 गुण मिळतात. असे याचं सरळ सरळ आपण एक्झाम्पल जर घेतलं तर आपले हे मार्किंग लक्षात येईल. तथापि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न दिल्याबद्दल म्हणजेच ते रिक्त ठेवल्याबद्दल गुण वजा केले जाणार नाही. जर समजा एखादा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला येत नाही आणि तुम्ही तो प्रश्न सोडून दिला, त्याचं उत्तरच दिलं नाही, तर तुमच्या गुणामध्ये कुठलाच फरक पडत नाही. हे सुद्धा इथं एक महत्वाचं आहे मित्र, हे लक्षात घ्या. पुढे आपल्याला चालायचंय, पुढे बघायचंय बघा. पुढे पहा, जेई मेन 2024 सत्र 1 परीक्षा 24 जानेवारी पासून सुरू होणार आहे आणि 1 फेब्रुवारी 2024 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. पुढे जेई विद्यार्थी पीसीएम मधून 12वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत किंवा बसणार आहेत ते या परीक्षेत सहभागी होऊ शकतात. जे विद्यार्थी याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत ते विद्यार्थी सुद्धा बसू शकतात आणि जे अपियर्ड आहेत, जे आता फेब्रुवारी 2024 परीक्षा देणार आहेत, तेही विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकतात. जेई मेन 2024 परीक्षेत पात्र ठरलेल्या टॉप विद्यार्थ्यांपैकी 2.5 लाख विद्यार्थ्यांची निवड फक्त केली जाते आणि हे 2.5 लाख विद्यार्थी जेईच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र केल्या जातात. ज्याला ऍडव्हान्स म्हणतो, सॉरी, ही मुख्य परीक्षा झाली आणि जेई ऍडव्हान्स साठी त्यांना पात्र केल्या जाते. जेई मेन मधून 2.5 लाख विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्स साठी पात्र केल्या जाते. त्यामुळे ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनामधली सर्वात महत्वाची परीक्षा आहे मित्र, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जेई मुख्य परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा आहे आणि ज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला देशातील शीर्ष NIT आणि IIT सारख्या संस्थांमधून बीई बीटेक करता येते, पदवी घेण्याची संधी मिळते, हे स्पष्ट होते. जेई मेन 2024 मध्ये परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि दर्शनशास्त्राचे प्रश्न असतात. हे प्रश्न इयत्ता 11वी आणि 12वी दोन्ही वर्षावर विचारल्या जातात. मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारची ही 24 जानेवारी पासून जेईची मेन परीक्षा सुरू होते.
आणि हे जे मेन परीक्षेमध्ये दिलेले विद्यार्थी आहेत यामधून 2.5 लाख विद्यार्थी ऍडव्हान्स परीक्षेसाठी सिलेक्ट केल्या जातात. हे सुद्धा महत्वाचं आहे. जेई मेन परीक्षेचा सिलेबस हा 2 वर्षाचा असतो. 11वी आणि 12वी दोन्ही विषय दोन्ही 11वी आणि 12वी दोन्ही वर्षाचं फिजिक्स, दोन्ही वर्षाचं मॅथमॅटिक्स आणि दोन्ही वर्षाचं याच्यामध्ये केमिस्ट्री राहते. अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे. हा मल्टिपल चॉईस मध्ये असणारा पॅटर्न आहे मित्र हो. तर ही परीक्षा जर आपण समजा देत असाल तर आपली तयारी ही परिपूर्ण असायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही एक महत्वाची माहिती आपल्याला द्यायची होती. पुनश्च माझी एक विनंती राहील, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. आणि आपण नवीन असाल तर शैक्षणिक क्षेत्राबाबतीत माझं मार्गदर्शन असते किंवा माझे व्हिडिओ बनवल्या जातात आणि हे व्हिडिओ माझ्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी म्हणा, पालकांसाठी म्हणा किंवा इतर जे काही आहेत ज्यांना असं वाटते की आपण समाजामध्ये काही गोष्टी शेअर केल्या पाहिजेत, तर ते सुद्धा आपले जे बांधव आहेत ते आपल्या शेजारी राहणारे जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना याविषयी माहिती त्यांनी दिली पाहिजे, जेणेकरून या परीक्षेविषयीची जनजागृती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये होईल. हाच एक याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला तुम्ही लाईक करा. आणि आता मी या व्हिडिओला आजच्या पूर्ण विराम देतोय. मी इथं थांबतोय. धन्यवाद.